नमस्ते. कसा झाला प्रवास? नमस्ते नमस्ते. मी मनापासून माफी मागतो, मला यायला उशीर झाला. रामभाऊ तुम्हीच का? मिस रामभाऊ तुम्ही काय झालं माहिती का, आमच्या गावात एक असा किस्सा झाला मॅडम, काय झालं? की आमच्या गावात एक जणाला मागच्या 10 दिवसापूर्वी कुत्रं चावलं आणि ती कुत्रं चावल्यानंतर 10 मिनिटात ती मेलं. म्हणजे माणूस किती विषारी असतो. खरंच खरंच खरंच. आणि ती कुत्रं मेल्यामुळं तो माणूस आता काही बघायला लागलाय. अरे बाप. त्याला वेळ द्यावा लागला. तो आता तिथं असेल ना माणूस, काम हा बॉडी करणार आपला. तुमचं काम काय माहिती का, ती माणूस येण्यागत करतो, असा दगडी मारतो, केसाशी उपाडतो. त्यामुळे जपून वागायचं. काय ही जर कपडे माझ्या अंगावर बघितले ना, तर तो म्हणणार माझी कपडे. अंगठ्या बघितल्या तो म्हणणार माझी अंगठ्या. ही टोपी गॉगल काय दिसेल ते माझं आहे म्हणतो. आणि काय महत्वाचं बोलणार तो, माझ्याकडे बापाला 40 एकर जमीन होती, गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर केली आणि त्यांची शिपण आवडला राहिलेली 5 एकर होतील, पण गावचा नादच पुरा करेल असं एका म्हणतो. तो व्यक्ती लक्षात ठेवायचा आणि त्याला गाडी पशी द्यायचं ना मॅडमच्या जवळ यायचं, काही धोका करू शकतो. तुम्ही सुद्धा जवळून द्यायचं नाही. लक्ष ठेवा, एवढीच काय बाकी गाव माझ्या मागे सगळं. मला रामभाऊ म्हणतात, मी सुद्धा काय, आणि तो माणूस सुद्धा म्हणतो मी रामभाऊ. असं काही बघा तू त्याला कुत्रा चावल्यामुळे. बरं निघायचं आपण. चला 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 या गावात आपल्या सुभाषराव, आज येणाऱ्या मॅडम माझ्या कॉन्टॅक्ट मुळे त्यात. पाटील सोपं काम नाही, वजन असावं लागतं, वट असावं लागतो. वारंवार मॅडमच्या मी कॉन्टॅक्ट मध्ये होतो, तेव्हा मॅडम येतात. आणि मॅडम आल्यामुळे पाटील काय होणार माहिती का, गावाला लाखो रुपयाचा फायदा होणार आहे. पण मध्ये मध्ये कोणी करायचं नाही. पाटील तिची धावपळ बघून मी आलो. का तुम्हाला द्यायचं नसलं नाही तिथं द्यायचं काय नाही. काय आपल्या घरातली माणसं तुम्ही. ठीक आहे, वागल बी विसरलं सकाळी घरी, पण भाऊजी नीट द्या बरं का. देतो वहिनी का तुम्ही देता अक्षरशः नेऊन तिथं. अहो तसं नाही, पण तरी नीट जपून द्या. आणि तुम्हाला माहिती का, काय? त्या मॅडम येताना रामभाऊला बिर्याणीचा डबा घेऊन येणार आहे. कुठल्या मॅडम? त्या पिक्चरच्या निर्मात्या. होय. हो बघा ना, आल्यामुळे त्यांना म्हणा, आल्यामुळे म्हणा घरात जेव्हा आलेल्या जेवलं तर मग काय नाही, पण पोट भरलेला असल्या माणूस कशाला जेवण. जा वहिनी. कळू द्या मला खरं. राणे, ए राणे, काय? अरे कशाचं काय, माझ्या मध्ये लय धावपळ आहे. मला 1 मिनिट थांबायला वेळ नाही. हे बघ, माझ्या अंगठ्या गोगली पटकीन आण, मला वेळ नाही. अहो पण तिथं मगाशीच दिलं बाळासाहेब भाऊजींनी. कोणी? भाऊजींनी. आणि तू कशा दिल्या त्याला? तीच म्हणलं तुमच्या मागं किती काम असते, त्याला वेळ नाही, द्या माझ्याकडे. मी दिलं. हो हो, माझी धावपळ बघून त्याला वाटलं असेल की रामभाऊला मदत करावं. माझ्या मागे व्यापच तेवढं आहे. लय महत्वाचे प्रोड्युसर मॅडम येणार आहेत, गावाला फायदा होणार आहे, रामभाऊला फायदा होणार आहे. सगळं नियोजन माझ्याकडेच आहे. त्याच्यामुळे माझ्या डोक्यात देत आपण. असले कपडे तुम्ही जाणार मी तिथं. मी स्त्रीला कपडे टाकली, पैसा बी कुठं बोंबलत गेलाय, फोन बी स्विच ऑफ लागतोय. आता मला कपड्याची बी बोंब झाली. नाही तुम्ही काहीतरी करा, पण असले कपडे तुम्ही जाणार. तर काय करावं बरं, घरी तरी बसून चालते का? माझ्या वाचून सगळं गाव बोंबाडणार, मला जावं लागेल. दिवसभर तुम्ही जाणार, खायचं नाही काय, जेवायचं नाही? जेवण आहे आता तिथं धावपळ आहे ना. नाही का, बिर्याणी खायची काय? बिर्याणी किती का? कोण आणणार आहे का? कोण आणणार आहे म्हणजे? बाळ्यान तुला काय सांगितलं काय माझ्यासाठी कोण बिर्याणी घेऊन येणार आहे? नाही, मला तर काही त्यांनी सांगितलं नाही, पण असली काय बिर्याणी तिकडे तर. हे बघ, मला तसलं टोमण्यात बोलू नको. एक माझ्या डोक्यात लय व्याप आहे, मला तिकडे जायचं. मग जेवा आता घरी. नाही अरे वेळ आहे का? तुला जमलं तर तू बी ये. माझा बघ थाटमाट काय आहे, आज सगळं रामभाऊ सगळं हँडल करणार आहे. फाट्याकडे घेणार, हाल घ्यायला हे जातो मी. मला लय गडबड आहे. या. दादा दादा अहो चला की पटकी. आणि रामभाऊ कुठे? काय दादा रामभाऊ तुम्ही घेऊन बसलाय. रामभाऊनी काय म्हणून बघायचं, आपण का म्हणत वाटून घ्यायला सगळ्यांनी. रामभाऊनी काय सांगितलं, पटकीने दादा राहुल दादाला घे आणि मॅडमला घेऊन मॅडम तिथे येऊन थांबल्या. त्या वाट बघत थांबल्या, इतकी मोठी वाट बघत झाली आणि आपण इथं लगेच चला चला चला.